मुंबई कोळ्यांची, मुंबई मच्छीमारांची, मुंबई भूमिपुत्रांची असं नेहमी म्हणताना आपल्याला ऐकायला मिळतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये एक बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि ती बातमी कोणाच्या तरी उपजीविकेवरती भीतीदायक ठरताना पाहायला मिळते. ती बातमी आहे मी सध्या उभ्या असलेल्या मच्छी मार्केट परिसरातली. वाकोलाच्या मच्छी मार्केट परिसरामधील असलेल्या या परिसरामध्ये संपूर्णपणे मच्छीमारांवरती आता गदा आली आहे. ती म्हणजे कोणत्याही प्रकारे मच्छी ही कापून विकायची नाही, तर मच्छी पूर्णपणे अख्खी विकायची. हा निर्णय घेतला होता महापालिकेकडून, समोर आलेला होता. मात्र या सगळ्यावरती इकडच्या मच्छीमारांचं म्हणणं काय ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी आपण पाहायला गेलं तर हा मच्छी मार्केट जर परिसर पाहिला तर मुंबईमध्ये यासारखे अनेक मच्छी मार्केट आहेत, ज्या ठिकाणी अशाच प्रकारच्या विविध प्रकारच्या मच्छी आपल्याला, मासे असतील, हे विक्रीला आल्याचं पाहायला मिळतात. मात्र त्यावेळेला जर ज्या ठिकाणी मच्छी मार्केट असणार, मासेमारी ज्या ठिकाणी होत असणार, त्या ठिकाणी माशांचा वास किंवा मासेमारी करत असताना किंवा मासे विक्री करत असताना तिकडे जो येणारा एक वास असतो तो येणं हे निश्चित आहे. मात्र त्याच वासामुळं कुठेतरी दुर्गंधी पसरते आणि त्याचमुळं ती दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी मच्छी ही आता कापली जाऊ नये, तर ती अख्खी विकावी असा कुठेतरी एक निर्णय महापालिकेनं घेतल्याचं चर्चा ही संपूर्ण मुंबईमध्ये होती. आणि त्या संदर्भातलं वृत्त एका वृत्तपत्रानं सुद्धा समोर आणलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण मुंबईकर म्हणजे मुंबईतील असलेल्या सगळ्या मच्छीमार आणि मच्छी मार्केट जो परिसर आहे त्यांच्या उपजीविकेवरती गदा येणार का ही भीती त्यांना सतावू लागली. तर या सगळ्यावरती सध्या मी परिसरात उभा आहे, तो सांताक्रूजचा वाकोला परिसर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सध्या या ठिकाणच्या कोळी म्हणजे ज्या मासे विक्रेते आहेत त्या सध्या इथे पाहायला मिळतात, आपल्याला इकडे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. त्यांना या निर्णयाबाबत काय वाटतं आणि या सगळ्यावरती त्यांचं खरं तर मासे विक्री म्हटलं तर त्यांचा उदरनिर्वाह असेल ह्याच त्याच्यावरती अवलंबून असतो. मात्र या सगळ्यावरती त्यांचं मत काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांचं म्हणणं काय ते आपण इथे त्यांच्याशी बातचीत जे ते करणार आहोत. माझ्यासोबत मासे विक्रेते आहेत, जे खरं तर त्यांचा इकडे आपण पाहतोय हा माशांचा त्याला धंदा पाहायला मिळतोय, छोटेखानी धंदा पाहायला मिळतोय आणि याच परिसरामध्ये तो खरं तर दुर्गंधी पसरते असं महापालिकेने सांगितलं होतं. तर त्यावरती त्यांचं मत काय ते जाणून घेऊया. महापालिकेचा निर्णय आला हे तुम्हाला कसं कळलं? निर्णय नाही आला, ते नेना होती ना तिने आणला. बोलते बोलते तुम्हाला पेपरमध्ये आलं आहे मच्छी कापून द्यायचं असं द्यायचं पेपरमध्ये, आम्हाला कोणी सांगितलं नाही. हा आणि तो धंदा करतोय आणि काहीतरी कुणाची कंप्लेंट गेली तो आता येते गाडीवाले आणि फाईन मारते, मच्छी घेऊन जाते. किती वर्षांपासून हा मासे विक्रीचा धंदा करतात? आम्ही 40-50 वर्ष झाले, माझी 3 पिढी झाली याच्यात. इथेच बसून करतात? इथेच बसून करतात. दुर्गंधी म्हणजे नेमकं काय? दुर्गंधी नेमकं समजत नाही. आणि नेमकं महापालिकेने जर असं निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? तर निर्णय करायने आता आमची वय झाली तर आम्ही काय करणार आहे, काम तरी कुठलं करणार आहे, वीज धंदेशिवाय काय आहे. आणखी काही मासे विक्रेते आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. त्यांना या सगळ्याबाबत काय वाटतं आणि नेमकं या सगळ्यावरती त्यांचं म्हणणं काय ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. साधारणतः आपण पाहतोय या ठिकाणी जसं आपण त्या ठिकाणी हा मच्छी मार्केट आपण पाहतो की सध्या हे छोटेखानी मच्छी मार्केट आहे. मात्र मुंबईच्या बऱ्याच भागांमध्ये असे मोठमोठे मच्छी मार्केट आहे. सध्या तुम्ही पाहतात या ठिकाणी मच्छी साफ करणं म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला इथे दाखवू इच्छितो. कॅमेरामॅनना मी सांगू इच्छितो की तुम्ही ते दाखवा. या अशा प्रकारे ज्या वेळेला मच्छी साफ केली जाते त्यावेळेला कुठेतरी असं म्हटलं जातं की दुर्गंधी पसरते. मात्र त्यालाच आता कुठेतरी या मच्छी मार्केट मधले जे मासे विक्रेते आहेत त्यांनी विरोध केलेला आहे. जर मच्छी एखादा जो घेणारा असेल, जो ग्राहक असेल, त्याला जर मच्छी साफ करून हवी असेल किंवा कापून हवी असेल तर ती द्यायची नाही का, असा सुद्धा प्रश्न त्यांना पडलाय. मात्र त्यावरतीच आपण आता या मासे विक्रेते आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. काय सांगाल एकंदरीत, साधारणतः तुम्ही आता इकडे स्वतः या मच्छी मार्केट परिसरामध्ये बसलेले आहात, जेव्हा महापालिकेकडून असं निर्णय आलं हे तुम्हाला कधी कळलं? हे आम्हाला कालच कळलं, बाकी कधी नाही. कालच कळलं, पेपरामध्ये वगैरे आलं आणि मोबाईलमध्ये पण आलं बहुतेक लोकांच्या, त्याच्यामुळे कळलं आम्हाला. काय होतं त्याच्यामध्ये? काय फक्त मासे कापून विकायचे नाही. आता मासे जर कापून विकणार नाही तर पोट कसं भरणार? प्रत्येक कस्टमर थोडी मासा अख्खा घेऊन जाणार भाऊ.
मग हा आमचा रोजगार आहे. आज आम्ही आतापासून नाही, पूर्वीपासून बसतोय. किती वर्ष झाली? झाले आता 45 वर्ष झाले या जागेवर आम्ही लोक धंदा करतोय मावऱ्याचा. मग का असं पण अचानक विरोध का केला गेला तुम्हाला काय? हे काय आम्हाला काय यातलं माहिती नाही भाऊ, काहीच माहिती नाही यातलं आम्हाला. आता नुकताच या ठिकाणी महापौर ऋतू तावडे येऊन गेला, काय आश्वासन दिलं त्यांनी? तेच आम्हाला बोलले की तुम्ही बिंदास धंदा वगैरे करा, काय घाबरू नका म्हणून. काही झालं तर आम्ही आहोत तुमच्या पाठीशी आणि काय पाहिजे. मच्छीमारांचे अनेक प्रश्न असताना त्यांना सातत्यानं सरकार दरबारी का जावं लागतं? आता बघा, आम्ही महिला धंदा करतो मावऱ्याचा. आज आमचं घर याच्यावरती सगळं काय चालतं. आज आम्ही एवढ्या वर्षापासून इथे बसतोय. आम्हाला कोणी त्रास देत नाही, आम्हाला कोणी असं काही बोलत नाहीये. पण आता हे असे काय 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 पेपरामध्ये न्यूज येतात, काय काय बोलतात, त्याच्यावरती पण काहीतरी थोडा विचार केला पाहिजे ना. कापून विकायचे गिरायक घेत नाही घेत. बिना कापलेले मासे गिरायक घेतच नाही. बरं ठेवा तुमच्याकडे असं, मग कापूनच द्यायला लागतं ना आपल्याला. आता महापौर ऋतू तावडेंनी इथे भेट दिली, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? तेच तुम्ही धंदा करा, मच्छी कापून द्या, मावरं कापून द्या, व्यवस्थित द्या आणि व्यवस्थित ठेवा. या ठिकाणी ग्राहक सुद्धा आलेले आहेत, त्यांना विचारूया नेमकं जो निर्णय समोर आला होता त्यावरती त्यांना काय वाटतंय. या ठिकाणी असं निर्णय होता की मासे कापून विकायचे नाही तर डायरेक्ट विकायचे. काय वाटतं तुम्हाला, मासे कापून घ्यायचे का डायरेक्ट घ्यायचे? कापून घेणार ते बरं पडणार. कोणाला येणार नाही कापाला, तो घरी जाऊन काय करणार, तो स्वतः कापूनच देते ते लोक. असं जो निर्णय आता महापालिकेकडून घेतला होता साधारणतः इथे आता असं म्हटलं जात होतं की या परिसरामध्ये दुर्गंधी आहे. खरंच दुर्गंधी आहे का? नाही, असं नाही दुर्गंधी. आता खायला माणसाला दुर्गंधी नाही वाटत, तो असं विकण्याला कसं वाटणार. सगळे लोक बनवणार तर साफसुथारी ठेवणार नाही, चांगलं करून देते ना ते लोक. असं नाही देणार, व्यवस्थित करून देते ना. खराब वाटणार तो कोण खाणारच नाही ना. नुसतं खायला ती लोकला जमणार नाही. तसं वासी बिसी तर काही विकत नाही, लोक खात ना. आपण पाहतो या ठिकाणी की महापालिकेकडून स्वतः ऋतू तावडे यांनी जी आहे ती या परिसरामध्ये पाहणी केली आणि हा जो परिसर आहे तो वाकोला मच्छी मार्केटचा परिसर आहे आणि या वाकोला मच्छी मार्केट परिसरामधली ही दृश्य तुम्ही पाहता. या ठिकाणी खरं तर आता हे मासे विक्रेते हा पूर्ण परिसर आहे तो या ठिकाणी बसलेले असतात. मात्र सध्या या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मासे विक्रेते फार कमी प्रमाणात पाहायला मिळते. मात्र त्या ठिकाणी सध्या दुर्गंधी पसरते, त्यामुळे कुठेतरी ही मासे विक्रेती आहे ती कापून न करता डायरेक्ट मासे विक्रावे असं सुद्धा कुठेतरी निर्णय होता. मात्र आता या सगळ्यावरती महापौर ऋतू तावडे यांनी नेमकं काय म्हटलं ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. महापौर ऋतू तावडे स्वतः ज्या ठिकाणी एका वृत्तपत्रामध्ये ज्या ठिकाणी ही बातमी आली होती त्या बातमीच्या पार्श्वभूमीवरती स्वतः ऋतू तावडे या वाकोला मच्छी मार्केट परिसरामध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी स्वतः या इकडच्या मच्छीमारांना आव्हान केलेलं आहे ते म्हणजे कोणत्याही प्रकारे या बातमीवरती लक्ष देऊ नये. ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. महापालिकेकडून कोणत्याही प्रकारे अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नाहीये. त्यामुळं मावरं स्वतः ऋतू तावडे यांनी उल्लेख केलेला होता तो म्हणजे मावरं हा कापूनच विकायचा. त्यामुळे निश्चितच मच्छी ही कापूनच विकायची. याशिवाय ज्या ज्या ठिकाणी मुंबईमध्ये मच्छी मार्केट आहेत त्या ठिकाणी त्यांना अधिकृतरित्या मोठ्या प्रमाणात असलेलं किंवा साधारणतः ज्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह होईल अशा ठिकाणच्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे मच्छी मार्केट आहे त्या ठिकाणी मच्छी मार्केट हे नव्यानं उभारलं जाईल असं सुद्धा ऋतू तावडे यांनी दिलंय. मुळामध्ये महत्वाचं ते म्हणजे जी बातमी एका वृत्तपत्रामध्ये समोर आली आणि त्यानंतर संपूर्ण जो मच्छीमार वर्ग आहे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि त्यानंतर आता ऋतू तावडे यांनी त्या बातमीचं खंडन केलेलं आहे. ती बातमी चुकीचं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचा असा निर्णय घेण्यात आलेला नाहीये असंही सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र आता प्रश्न असा उपस्थित होतो की एखादा निर्णय हा महापौरांना माहिती नसताना एखाद्या वृत्तपत्रामध्ये छापला कसा जातो. त्यामुळे आता त्यावरती सुद्धा प्रश्न अनेक उपस्थित होत आहेत. त्यानंतर महापौर जर म्हणत असतील की यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये, महापालिकेकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये, मग नेमका तो निर्णय कोणी घेतला, त्यामागची पार्श्वभूमी काय आहे, त्यानं मागे नेमकं कोणी सांगितलं असेल ज्यानंतर ती बातमी एका वृत्तपत्रामध्ये छापली गेली असं सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. त्यामुळं या सगळ्यावरती सत्यस्थितीत तरी ऋतू तावडे यांनी म्हटलेलं आहे की अशा प्रकारचा कोणताही निर्णय महापालिकेनं घेतलेला नाहीये. महापालिका मच्छीमारांच्या पाठीशी आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्यावरती नेमकं आता काय मच्छी मार्केट परिसरामधलं भवितव्य असतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला सगळ्यावरती आपलं लक्ष असण्याच्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.
कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, वैभव पाटील, मुंबई.